हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपी वेदांत कुटुंबासह बालहक्क कोर्टात, निर्भया केसचा दाखला देत कोर्टाने खटला चालवण्याची परवानगी दिल्यास पुणे पोलीस वेदांतला अटक करणार। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल, विशाल अग्रवालला दुपारी कोर्टामध्ये हजर करणार। राहुल गांधींनी पुणे अपघात प्रकरणाचे राजकारण करणं अशोभनीय, पोलिसांकडून योग्य कारवाई सुरू, फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामधील बिल्डर पुत्राने पार्टीसाठी 48,000 उडवले, आरोपी वेदांत अग्रवालची चौकशीमध्ये माहिती। पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, विशाल अग्रवालच्या वडिलांच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू, भावासोबतच्या मालमत्ता वादात छोटा राजांशी हातमिळवणी केल्याचा आरोप। भाजपसाठी काम करणाऱ्या बिल्डर लॉबीमध्ये विशाल अग्रवाल, फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत, रवींद्र धंगेकर यांचा आरोप। 2 जीव घेणाऱ्या हैवानाला तुमच्या व्यवस्थेने पिझ्झा बर्गर खाऊ घातले, मग आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? पुणे अपघातावरून अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंनी कुठलाही दबाव आणला नाही, टिंगरेंना सोशल मीडियावर ट्रोल करणं चुकीचं, अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांचा दावा। पुणे अपघातामधील आरोपी मुलासह काहींनी शाळेमध्ये माझ्या मुलाला त्रास दिला, त्रासाला कंटाळून माझ्या मुलाला शाळा बदलावी लागली, प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांचा आरोप। पुणे अपघात प्रकरणानंतर कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला पबवर कारवाई, नियम न पाळल्यामुळे पालिकेकडून कारवाईचा बडगा। मतदानाच्या दिवशी कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली, गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। माझ्या पत्नीने भावडेपणानं सांगितलं, त्याचा विपर्यास केला, शिशिर शिंदे यांच्या पत्रावर वरिष्ठ निर्णय घेतील, गजानन कीर्तीकर यांची प्रतिक्रिया। घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन, भावेश बिंडेच्या कार्यालयामधून कागदपत्र जप्त, पुढील तपास सुरू। वाढत्या उकाड्यामध्ये राज्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र, राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 10,000 गावं टँकरग्रस्त, राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधन सुद्धा संकटात। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती, बोटीमधील 6 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर, बेपत्ता बोटींना कळाशी इथे ओढून नेण्यास सुरुवात, सूत्रांची माहिती। 21 जिल्ह्यांमधील 6,661 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त, सर्वाधिक गोंदियामध्ये 1,722 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, फळपिकं, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचा समावेश। मिचेल स्टार्कची गोलंदाजीमध्ये कमाल, व्यंकटेश श्रेयस अय्यरची दमदार खेळी, कोलकाताचा आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश, क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादचा 8 गडी राखून पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।